आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी काही कायदेशीर बाबी आपण आणखी जाणून घेणार आहोत। या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयातले विधिज्ञ ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ शिंदे सर, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आता जसं आपण बघितलं की 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्या आणि खास करून हैदराबाद गॅझेटियर संदर्भातली मागणी असेल, सातारा गॅझेटियर असेल, अन्य मुद्दे असतील, तर ही अंमलबजावणीची प्रक्रिया आता नेमकी कशी असेल, आपण याबद्दल कायदेशीर अँगलने काय सांगाल सिद्धार्थ शिंदेजी? अश्विनजी, बघा, हे जे हैदराबाद गॅझेटियर संबंधीचा हा GR आहे आणि त्याच्यात कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत काही गोष्टी दिलेल्या आहेत की मराठा बांधवांना कसं कुणबी प्रमाणपत्र, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे 3 वेगवेगळे प्रमाणपत्र कसे दिले जातील। तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅझेटियर म्हणजे हे 5 जिल्हे जे मराठवाड्यातले आहेत, जे प्रामुख्याने जरांगे पाटलांची मागणी आहे, अल्पभूधारक आहेत आणि तिथं गरीब लोक आहेत, तर त्यांना याचा फायदा मिळावा, तर त्याच्याबद्दल पद्धत निश्चित करण्यात आली आहे। 3 सदस्यीय समिती ही दर गावात असेल स्थानिक पातळीवर। त्याच्यात तुम्हाला 1967 पूर्वीचे जर कागद असले तर ते तुम्ही सादर करू शकता। जर कोणाकडे काहीच कागद नसले तर त्यांनी एक ॲफिडेव्हिट द्यायचं आहे या समितीला की आम्ही 1967 पासून त्या आधीपासून इथे आमचे पूर्वज किंवा आम्ही रहिवासी आहोत आणि आमच्या पूर्वजांना कोणाला तरी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। मग हे ॲफिडेव्हिट त्यांना द्यायचं आहे। कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल। आता ही फक्त पद्धत आहे जात प्रमाणपत्र देण्यासाठी। त्याची व्हॅलिडिटीची जी पद्धत आहे जात पडताळणीची, ती पुढची प्रोसेस असेल। तर आता हा GR जो आहे तो उद्या मला वाटतं ऑफिशियली रिलीज होईल। हा GR कोणीही हायकोर्टात जाऊन चॅलेंज करू शकतं। कोणत्या ग्राउंडवर? की हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे, डिस्क्रिमिनेटरी आहे, चॅलेंज होऊ शकतो। कोर्ट त्याच्यात कशी दखल घेईल हे बघावं लागेल, पण हा एक पाऊल आहे। खरा हा GR कधी सक्सेसफुल होईल? जेव्हा ह्या GR प्रमाणे पहिलं जात प्रमाणपत्र दिलं जाईल, ते जेव्हा कधी 1-2 महिन्यात होईल, तेव्हा ह्याच्यात आपल्याला खरं सक्सेस मानावं लागेल। पण हा एक महत्वाचा पाऊल आहे पुढे जाण्याचा। खरंय, आपण जसं म्हणताय, मला याच्यावरच एक फक्त छोटा प्रश्न घेऊन मग पुढच्या मुद्द्याकडे जातो मी। जसं आपण म्हणालात 1-2 महिने लागतील, आता ज्या पद्धतीने सांगण्यात आले की तात्काळ अंमलबजावणी होईल, मी तुम्हाला तेच विचारणार होतो की या हैदराबाद गॅझेटियर संदर्भात खास करून प्रक्रियेमध्ये कोणता असा महत्वाचा मुद्दा असेल, कोणता आव्हानात्मक मुद्दा असेल आणि खरंच 1-2 महिन्यामध्ये ही गोष्ट शक्य आहे का सिद्धार्थ शिंदेजी? बघा, प्रक्रिया उद्यापासूनच सुरू होईल। जसा हा ऑफिशियली GR रिलीज होईल, उद्यापासून प्रक्रिया सुरू झाल्यावर लगेचच आपल्याला त्याच्यात समितीचं फॉर्मेशन वगैरे होईल। शिंदे समितीला, न्यायमूर्ती शिंदे समितीला 31 डिसेंबर पर्यंत टाइम दिला गेलेला आहे। त्यांच्याकडे काही लाखांनी पुरावे त्यांनी गोळा केलेले आहेत, हैदराबादला जाऊन, दिल्लीला जाऊन त्यांचं काम चालू आहे। तर ते कसे इम्प्लिमेंट करण्यात येतील, प्रोसेस उद्यापासून सुरू होईल। पण त्याच्यात जी 3 सदस्यीय समिती फॉर्म होईल, मग त्याच्यात तुम्हाला कागदपत्र द्यावे लागतील, त्याच्यात इंडिव्हिज्युअल चॅलेंजेस येतील, कारण ऑब्जेक्शन्स इन्व्हाइट करावे लागतील। तर ही एक फक्त सुरुवात आहे। एकदम म्हणजे सगळे सोयऱ्यांसारखं एकदम जल्लोष करण्यात काही अर्थ नाहीये। आता मराठा समाजाला, मराठा बांधवांना, मराठवाड्यातला त्यांना त्यांचे कागदपत्र जुळवाजुळव करणं, नातेवाईकांचे कुणबी सर्टिफिकेट, ॲफिडेव्हिट तयार करणं, आता खरं काम आत्ता सुरू झालेलं आहे। आणि ह्याच्यात चॅलेंजेस येणार आहेत। GRला पण चॅलेंजेस येतील आणि जेव्हा सर्टिफिकेट दिले जातील त्याच्यावर पण इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्शन्स घेतले जातील। ते कसे तुम्ही सॉल्व्ह कराल? तर आता हे एक फक्त प्रोसेस आहे। उद्या GR इम्प्लिमेंटेशन सुरू होईल, म्हणजे समित्या होतील वगैरे, आणि मग तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतील तुम्हाला। आणि शिंदे समितीकडे जे पुरावे आहेत जे ते रिलीज करतीलच, त्यांना लक्षात ठेवा 31 डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे। हे ऑनगोईंग प्रोसेस आहे। लगेचच उद्यापासून कोणाला प्रमाणपत्र हे मिळणार नाहीये, पण प्रोसेस सुरू होईल प्रमाणपत्र द्यायचं। ओके सिद्धार्थ शिंदेजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे एक आग्रही आणि प्रमुख मागणी होती जरांगेंची, ती म्हणजे मराठा कुणबी संदर्भातली किंवा ओबीसीतूनच आरक्षण हवं या संदर्भातली मागणी त्यांनी लावून धरलेली होती। तर त्याला 2 महिन्यांचा कालावधी सध्या सरकारने मागितलेला आहे। ही सरकारच्या दृष्टीने किती आव्हानात्मक गोष्ट आहे? यामध्ये कायदेशीर कोणकोणते मुद्दे आहेत जे समोर येऊ शकतात? याचं कारण थोडंसं तुम्हाला मी आणखी एक मुद्दा याच्यामध्ये सांगतो, तो म्हणजे ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्यामध्ये कोणी जर वाटेकरी आलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलन करू। ही बाब सरकारच्या दृष्टीने किती महत्वाची आहे येणाऱ्या काळामध्ये सिद्धार्थ शिंदे? 2 महिन्यात सगळेच कुणबी, सगळे मराठा कुणबी आहेत वगैरे, त्याच्यात सरकारने थोडक्यात वेळ मारून घेतलेली आहे। तो कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे। पण हैदराबाद गॅझेट हे आजचं जे आहे ते जर उद्या इम्प्लिमेंट झालं, जात प्रमाणपत्र मिळायला लागले, जात पडताळणी झाली,
मग हे जे लोक आहेत मराठा बांधव, त्यांना हे जे 3 कॅटेगरी कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, हे जर त्यांना सर्टिफिकेट मिळाले तर ते ओबीसी मध्येच येणार, त्यांना ओबीसीचे सगळे फायदे मिळणार आहेत. त्यामुळं साहजिक आहे ओबीसी समाज ह्याच्यावर जो करंट आहे तो नाराज होईल, ते कोर्टात जातील, कोर्टात कोणीही जाऊ शकतं. पण हे मी क्लिअर करू इच्छितो की ह्या GR प्रमाणे जे प्रमाणपत्र दिले जातील आणि ज्याची व्हॅलिडिटी होईल त्यांना ओबीसी मार्फत सगळ्या सुखसुविधा, सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या मिळणार आहेत ओबीसी मार्फतच. तर आता काही लाखांमध्ये मराठा बांधव हे कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये सामील होणार आहेत, हे मी स्पष्ट करू इच्छितो. सिद्धार्थ शिंदेजी, कारण खूप जर खूप तुम्हाला धन्यवाद. जात आपण प्रमाणपत्र मिळालं, हा आपण पूर्ण करा सर. जर तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळालं आहे कमिटी मार्फत, त्या 3 सदस्यीय कमिटी मार्फत, तहसीलदार, कलेक्टर आणि व्हॅलिडिटी झाली आहे, तर साहजिक आहे तुम्ही कुणबी झाला आहात, कुणबी मराठा झाला आहात, मराठा कुणबी झाला आहात आणि त्यांना ओबीसी मध्ये ते समाविष्ट होतील. तर आता हे ओबीसी जे 30-32% ओबीसी VJNT जे महाराष्ट्रात आहेत त्याच्यात काही लाखांनी मराठवाड्यातील मराठा बांधवांचा समावेश होण्यासारखी परिस्थिती आज आहे. उद्या काय होईल, त्याच्यात काय अडचणी येतील ती पुढची गोष्ट आहे, पण हा एक समाधानकारक एक पाऊल आहे, एक पुढचा पाऊल आहे. सिद्धार्थ शिंदेजी, खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे आपण याच्यावर भाष्य केलं आणि यातल्या काही कायदेशीर गोष्टी ज्या होत्या त्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आम्हाला समजावून सांगितल्यात त्याच्याबद्दल. तर काही कायदेशीर मुद्दे आपल्या समोर आले या अनुषंगाने. आणि आता उपोषण जे आहे ते सोडलेलं होतं मनोज जरांगेंनी काही वेळापूर्वीच, कारण सरकारच्या वतीने त्यांना आश्वस्त करण्यात आलं. आणि उपोषण सोडल्यावर मनोज जरांगे काय म्हणालेत बघूया. ऐका, 1 मिनिट ऐका.